Hello dear students, today we are going to learn 4.1 double standards. So dear students, आज आपण आपल्या इयत्ता 7वीच्या पुस्तकातील 4.1 डबल स्टँडर्ड या कवितेचा अभ्यास करणार आहोत. डबल स्टँडर्ड्स म्हणजे दुहेरी वागणे किंवा दुटप्पी धोरण. तर या कवितेत एक लहान मुलगा त्याच्या आईवडिलांकडे कंप्लेंट करत आहे. या चित्रात आपल्याला दिसत आहे की एक लहान मुलगा त्याच्या आईवडिलांकडे तक्रार करत आहे. तर काय तक्रार करत आहे ते आपल्याला या कवितेत पाहायचं आहे. तर सर्वच लहान मुलांना आणि तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडत असेल की आपण चुका करतो तर आपल्याला रागावलं जातं किंवा मोठे लोक आपल्याला ओरडतात आणि त्यांच्याकडून चूक होते, त्यावेळी त्यांच्या चुका माफ केल्या जातात. तर असाच प्रश्न या छोट्या मुलाला पडलेला आहे. चला तर मग आता आपण कवितेला सुरुवात करूया. डबल स्टँडर्ड्स. When I wake up late, I'm getting very lazy. When you wake up late, it's the alarm that's crazy. When I wake up late म्हणजे जेव्हा मी उशिरा उठतो, I'm getting very lazy. तेव्हा मी खूप आळशी असतो. When you wake up late, it's the alarm that's crazy. आणि जेव्हा तुम्ही उशिरा उठता तेव्हा हा अलार्म वाजलेला नसतो, म्हणजे तो अलार्म खराब झालेला आहे अशी कारणं तुम्ही देता. When I say no to something, I am being stubborn. When you say no to something, you are being firm. म्हणजे when I say no to something, I am being stubborn. जेव्हा मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो तेव्हा मी हट्टी असतो. स्टबन म्हणजे हट्टी. When you say no to something, you are being firm. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणता तेव्हा तुम्ही ठाम असता. Being firm म्हणजे ठाम असणे. When I raise my voice, it is shocking and rude. When you raise your voice, you are teaching me to be good. When I raise my voice, it is shocking and rude. म्हणजे जेव्हा मी माझा आवाज वाढवतो तेव्हा ते धक्कादायक आणि असभ्य असते. When you raise your voice, you are teaching me to be good. आणि जेव्हा तुम्ही तुमचा आवाज वाढवता तेव्हा तुम्ही मला चांगले व्हायला शिकवत असता. You are teaching me to be good म्हणजे तुम्ही मला चांगले व्हायला शिकवत असतात. When I break something, I am clumsy or careless. When you break something, it slipped, you were helpless. When I break something, I am clumsy or careless. जेव्हा मी काही तोडतो, काही वस्तूची तोडफोड करतो तेव्हा मी वेंधळा किंवा निष्काळजी असतो. क्लम्सी म्हणजे वेंधळा किंवा बधीर आणि केअरलेस म्हणजे निष्काळजी. तर मी जेव्हा काही वस्तू तोडतो तेव्हा मी क्लम्सी म्हणजे वेंधळा किंवा निष्काळजी असतो. When you break something, it slipped, you were helpless. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी वस्तू तोडता तेव्हा तुमच्या हातातून ती वस्तू निसटलेली असते आणि त्यावेळी तुम्ही हेल्पलेस असता. When I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's a forgivable error. When I do something wrong, I am such a terror. म्हणजे जेव्हा मी काही चूक करतो तेव्हा मी such a terror, तेव्हा मी तापदायक असतो. When you do something wrong, it's a forgivable error. आणि जेव्हा तुम्ही काही चूक करता तेव्हा ती चूक क्षम्य चूक असते. When I quarrel with a friend, I am wild and naughty. When you quarrel with a neighbor, you are only doing your duty. When I quarrel with a friend, I am wild and naughty. जेव्हा मी माझ्या मित्रांशी भांडतो तेव्हा मी जंगली किंवा खोडकर असतो. When you quarrel with a neighbor and you are only doing your duty. आणि जेव्हा तुम्ही कोणी शेजाऱ्यांशी भांडत असता तेव्हा तुम्ही फक्त तुमचे कर्तव्य करीत असता.
डुईंग युअर ड्युटी म्हणजे कर्तव्य करत असतात. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. ओ व्हाय डू पीपल ग्रो अप अँड स्पॉईल अ चाइल्ड्स डिलाईट. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. म्हणून मी नेहमीच चुकीचा असतो आणि तुम्ही नेहमीच बरोबर असता. ओ व्हाय डू पीपल ग्रो अप अँड स्पॉईल अ चाइल्ड्स डिलाईट. तर हा छोटा मुलगा म्हणतोय की अरे लोक का मोठे होतात आणि लहान मुलांचा आनंद का खराब करतात. तर डिलाईट म्हणजे आनंद. डिअर स्टुडंट्स, तुम्हाला ही कविता व्यवस्थित समजली असेल तर आता आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करूया. इंग्लिश वर्कशॉप. लिस्ट ऑल दी वर्ड्स दॅट द ग्रोनअप्स इन दी पोएम्स यूज फॉर द चाइल्ड. कवितेतील मोठी माणसे छोट्या मुलांकरिता वापरतात असे शब्द लिहा. लेझी, स्टबन, शॉकिंग अँड रूड, क्लम्सी और केअरलेस, टेरर, वाइल्ड अँड नॉटी, रॉंग. लिस्ट ऑल दी सिच्युएशन डिस्क्राइब इन दी पोएम. फॉर एक्झाम्पल वेकिंग अप लेट. कवितेतील वर्णन केलेले प्रसंग लिहा. वेकिंग अप लेट, सेइंग नो टू समथिंग, रेझिंग व्हॉइस, ब्रेकिंग समथिंग, डुईंग समथिंग रॉंग अँड क्वार्लिंग. Find the antonyms of lazy, rude, firm, careless, wrong. Lazy, industrious. Rude, polite. Firm, hesitant. Careless, careful. Wrong, right. Translate the following into your mother tongue. Stubborn, हट्टी. Firm, खंबीर, ठाम. Careless, निष्काळजी. Helpless, असहाय, दुबळा. क्लम्सी, वेंधळा. नॉटी, खोडकर. यूज एनी वन सिच्युएशन इन दी पोएम अँड राईट 2 शॉर्ट स्पीचेस यूजिंग वर्ड्स अँड आयडियाज फ्रॉम दी पोएम. तर कवितेतील शब्द आणि कल्पना वापरून कवितेतील कोणत्याही एका प्रसंगावरून 2 संक्षिप्त भाषणे लिहा. पहिलं, ए स्पीच इन विच द ग्रोनअप स्कोल्ड्स द चाइल्ड्स म्हणजे वडीलधारी व्यक्ती लहान मुलाची खरडपट्टी काढते असे भाषण. आणि बी, अ स्पीच इन विच द ग्रोनअप्स एक्सप्लेन व्हाय हिज हर ओन ॲक्शन्स आर राईट. तर आपली कृती का योग्य आहे याचे स्पष्टीकरण करणारे वडील व्यक्तीचे भाषण. तर याचे उदाहरणं आपल्याला पुढे दिलेली आहेत. तर आता आपण याचं उत्तर पाहूया. Form 2 groups and discuss the following statements. One group should support the statement and other group should oppose it. You may use English or your mother tongue wherever necessary in the discussion. तर 2 गट तयार करायचे आहेत आणि पुढील विधानांची चर्चा करायची आहे. एका गटाने त्या विधानाला पाठिंबा द्यायचा आहे तर दुसऱ्या गटाने त्याला विरोध करायचा आहे. चर्चेत इंग्रजी वापरा आणि आवश्यक असेल तेथे मराठी वापरू शकता. तर पहिलं वाक्य आहे ग्रोनअप इज ऑलवेज राईट म्हणजे मोठी व्यक्ती नेहमीच बरोबर असते. तर स्टेटमेंट 2, अ चाइल्ड इज ऑलवेज राईट म्हणजे लहान मूल नेहमीच बरोबर असते. सो डिअर स्टुडंट्स, तर आज आपण डबल स्टँडर्ड्स ही कविता समजून घेतलेली आहे. ही कविता तुम्हाला व्यवस्थित समजली असेल आणि तुम्हाला जे काही समजलं नसेल तर ते कमेंट करून तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओंची माहिती तुम्हाला मिळेल.